3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेला अक्षय तृतीया यावर्षी 30 एप्रिलला आहे. वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी. हा दिवस दर्पणविधी, दानधर्म, पितरांची पूजा, माता लक्ष्मीची पूजा, भगवान विष्णूंचीही पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी जप, होम, हवन, दान केले तर त्याचं पुण्यफळ हे अक्षय असतं. ते कधीही क्षय जात नाही, ते कधीही संपत नाही. या तिथीला केलेले दान तसेच देव आणि पित्र यांच्याप्रती जी सेवा केली जाते ती कधीही व्यर्थ जात नाही. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून आपण आपल्या कुटुंबाची उन्नती साधू शकतो. आपल्या उद्योगधंद्यात, व्यापारात, व्यवसायात सुद्धा प्रगती साधता येते. अक्षय तृतीया म्हटलं की बरेच लोक सोने खरेदी करतात. पण मंडळी, सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सध्या सोने खूप महाग झाले आहे. प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य नाही. पण मंडळी, सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत, त्या जर आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची भरभराट होईल. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची अखंड कृपादृष्टी, कृपा, आशीर्वाद आपल्यावर राहील. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि सर्वांना घेता येतील, खरेदी करता येतील अशा वस्तू. त्यापूर्वी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, पहिली वस्तू आहे मीठ. होय मंडळी, मीठ. मीठ हे समुद्रातून तयार होते. समुद्र मंथनातून जे 14 रत्न बाहेर पडले त्यातले एक मीठ आहे. मीठ हे शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मिठाची खरेदी केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये अक्षय अशी वाढ होते. त्यानंतरची वस्तू आहे मंडळी झाडू. झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो. यामुळे या दिवशी जर आपण झाडूची खरेदी केली तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरात वास करते. त्यानंतरची वस्तू आहे तुळस. या दिवशी तुम्ही तुळशीच्या रोपाची खरेदी करू शकता. तुळशी म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे आणि ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. म्हणून तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हणतात. या दिवशी तुम्ही तुळशीची नक्की खरेदी करू शकता. यानंतरची वस्तू म्हणजे कापूस. मंडळी, या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते, घरामध्ये संपत्ती वाढते. या कापसाचा उपयोग वाती बनवण्यामध्ये होऊ शकतो. यामुळे देवांप्रती आपली भक्तीसुद्धा अक्षय राहते. यानंतरची वस्तू म्हणजे मातीची भांडी. या दिवशी मातीच्या भांड्यांची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी जर आपण पाण्याने भरलेला मातीचा माठ जर दान केला तर ते त्याहूनही शुभ मानले जाते. यामुळे दान करणाऱ्याचा भाग्योदय होतो असं म्हणतात. यामुळे घरातील संपत्तीमध्ये वाढ होते, कुटुंबामध्ये समृद्धी येते. यानंतरची वस्तू म्हणजे कवड्या. मंडळी, कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. पौर्णिमा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, नवरात्री, दिवाळीमध्ये सुद्धा कवड्यांची सेवा केली जाते. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. अशा लक्ष्मीप्रिय कवड्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नक्की खरेदी करू शकता. मंडळी, या कवड्या तुम्हाला 5 किंवा 7 या प्रमाणात घ्यायच्या आहेत. या कवड्यांचा रंग पिवळा असावा. जर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या तर तुम्ही त्यांना हळदीने पिवळे करू शकता. अशा कवड्यांच्या खरेदीमुळे आपल्याला अक्षय असं सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात. यानंतरची अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं हे सोने खरेदी करण्यापेक्षा सुद्धा शुभ मानले जाते. घरामध्ये पिवळी मोहरी आणल्यामुळे घरातील नकारात्मकता संपते, घरातील वाईट बाधांचा नाश होतो, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील प्रत्येक सदस्यामध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण होतं. यानंतरची वस्तू म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्राची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे. मंडळी, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि माता लक्ष्मी आपलं आसन सोडून कुठेही जात नाही. असे हे श्रीयंत्र आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आपल्या देवघरात स्थापन केलं तर माता लक्ष्मी अक्षय आपल्या घरात वास करते. यानंतरची वस्तू म्हणजे मंडळी साक्षात धनाचे देवता असणारे कुबेर देव यांचे कुबेर यंत्र. आधीच सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. अशा शुभ मुहूर्तावर जर तुम्ही कुबेर यंत्राची खरेदी करून जर तुम्ही त्याची देवघरात स्थापना केली तर तुम्हाला कधीच आर्थिक तंगी भासणार नाही. भगवान कुबेराचं वास्तव्य आपल्या घरात कायम असं राहील. यानंतरची गोष्ट म्हणजे मंडळी माता लक्ष्मीची पाऊले. आपल्या घरामध्ये धनधान्य, ऐश्वर, वैभव, संपत्ती, पैसा या सगळ्या गोष्टी टिकून राहण्यासाठी त्यांची कधीही कमतरता भासू नये म्हणून मंडळी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पाऊलांची खरेदी करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची पाऊले स्थापित करायची आहेत. तर मंडळी, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याहून मौल्यवान
अशा वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत. या वस्तूंपैकी कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर त्या तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहेत. यापैकी तुम्हाला जमतील त्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची अक्षय अशी कृपादृष्टी कृपा आशीर्वाद मिळवा. तर मंडळी, भेटूया परत अशाच आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.